नमस्कार, सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण साबुदाणा बटाटा पापड कसं बनवायचं ते बघणार आहे। वाळवणाचा पदार्थ आहे आणि वर्षभर टिकणारा आहे। तर त्यासाठी मी खूप सोप्या पद्धतीने तुम्हाला वाळवणाचा पदार्थ कसा बनवायचा आणि त्यासाठी पातळ पापड केल्यानंतर किंवा जाड पापड केल्यानंतर ते कसे होतात ह्या सर्व टिप्स दिलेले आहे। तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आणि माझ्या चॅनलला जर पहिल्यांदा असाल तर सबस्क्राइब जरूर करा। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर उपवासाचे बटाटा साबुदाणा पापड बनवण्यासाठी इथे मी साबुदाणा घेतलेला आहे। साबुदाणा स्वच्छ करून घेतलेला आहे आणि हा साबुदाणा इथे मी तुम्हाला कपाचं पण माप सांगणार आहे आणि वजनी सुद्धा माप सांगणार आहे। इथे मी 3 कप सपाट भरून साबुदाणा घेतलेला आहे आणि वजनी जर म्हणाल तर हा 500 ग्रॅम म्हणजे अर्धा किलो आहे। आता हा साबुदाणा आपण स्वच्छ केल्यानंतर एकदा 2 ते 3 पाण्याने आपण हा धुवून घेणार आहे, म्हणजे यावर काही धूळ वगैरे किंवा पावडर लावलेली असते ती सर्व निघून जाईल। आता हे धुवून घेऊ। तर साबुदाणा आपण स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घेतलेला आहे। आता आपल्याला साबुदाणा बटाट्याच्या ज्या पापड्या करायच्या त्यासाठी आपल्याला हा साबुदाणा भिजत घालायचा आहे। आपल्याला थंड पाणी न करता आपल्याला गरम पाण्यामध्ये भिजत घालायचा आहे। आता हे अर्धा किलो आहे, 3 कप साबुदाणा आहे, त्यासाठी याच्या दुप्पट आपल्याला पाणी घ्यायचं आहे। तर इथे तुम्ही बघू शकता या कपाने मी 6 कप पाणी बरोबर 6 कप पाणी इथे गरम करून घेतलेलं आहे। आता साबुदाणा आपल्याला पूर्णपणे ह्या पाण्यामध्ये घालून पूर्ण ढवळून घ्यायचा आणि भिजत घालायचा आहे। आपल्याला रात्रभर हा भिजवायचा आहे, कारण वाळवणाचा पदार्थ म्हटला का तो व्यवस्थित झाला पाहिजे। वर्षभर टिकण्यासाठी आपण खूप मेहनत घेतो, त्यासाठी व्यवस्थितच झाला पाहिजे। तर इथे गरम पाण्यामध्ये आपण साबुदाणा घातलेला आहे। आता पूर्ण हा आपल्याला ढवळून घ्यायचा आणि यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे। त्यामुळे काय होतं, रात्रभर छान हा साबुदाणा भिजला जातो आणि शिजलाही जातो। आता यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे रात्रभरासाठी, म्हणजे छान असा हा 12 तासांमध्ये मस्त असा फुलून येतो आणि पापड्या सुद्धा आपल्या खुसखुशीत तयार होतात। तर इथे बघू शकता रात्रभर आपण साबुदाणा गरम पाण्यामध्ये भिजवलेला अतिशय सुंदर असा भिजलेला आहे। बघा अशा पद्धतीने भिजवलेला आहे आणि खूप छान असा एकदम मऊ असा गरम पाण्यामुळे काय होतं, भिजला जातो आणि शिजलाही जातो। खूप सुंदर असा हा भिजलेला आहे। आता त्यानंतर इथे अर्धा किलो साबुदाण्यासाठी 1 किलो मी बटाटा उकडून घेतलेला आहे। आता बटाटा आपल्याला असा हाताने स्मॅश करून घ्यायचा आहे। तर अशा पद्धतीने मॅश करून घेतलेला आहे। खूपही आपल्याला हाताने बारीक करायचं नाही, त्यामुळे काय होतं यामध्ये जाड तुकडेही राहत नाही, काय नाही। आता आपल्याला एक मिक्सरचं मोठं भांडं घ्यायचं आणि त्यामध्ये आपल्याला अर्धा साबुदाणा आणि अर्धा बटाटा हे मिक्सरला आपल्याला थोडं थोडं कोमट पाणी करून फिरवून घ्यायचं आहे। गार पाणी अजिबात घालायचं नाही, त्यामुळे चव बिघडते। तर आपण साबुदाणा भिजवण्यासाठी गरम पाणी घातलं तर आपल्याला गरमच पाणी घालायचं आहे। तर आता इथे मोठं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला साबुदाणा घालायचा आहे। खूप सोप्या पद्धतीने आपण हे पापड बनवणार आहे आणि खायला तर तुम्हाला माहिती खूप छान लागतात। आता यामध्येच आपल्याला बटाटाही घालायचा आहे, त्यामुळे एकसारखी आपली ही पेस्ट तयार होणार आहे। तर बघा आता यामध्ये आपल्याला अगदी थोडं थोडं कोमट पाणी घालायचं आहे आणि फिरवून घ्यायचं आहे। तर बघा अशा पद्धतीने आपण ही पेस्ट बनवून घेतलेली आहे। आता एका मोठ्या भांड्यामध्ये आपण ही काढून घ्यायची आहे। इथे मी मोठं पातेलं घेतलेलं आहे आणि यामध्ये आपण ही काढून घेऊ आणि बाकीची सर्व पेस्ट अशीच आपण थोडं थोडं कोमट पाणी घालून बनवून घेणार आहे।
तर बघा अशा पद्धतीने आपण हे बारीक करून घेतलेलं आहे. आता मला घट्ट वाटतं त्यामुळे मी अजून यामध्ये पाणी घालणार आहे. पण हे मला बारीक करताना 3 कप पाणी लागलेलं आहे. आता यामध्ये आपण 1 कप पाणी घेतलेलं आहे. तर आता हे थोडं थोडं घालून घेणार आहे आणि हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे तुम्ही बघू शकता मला साबुदाणा भिजवण्यापासून तर हे मिश्रण बनवण्यापर्यंत 11 कप कोमट पाणी लागलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला उपवासासाठी बनवायचे त्यासाठी आपल्याला इथे 10 ते 12 मिरच्यांचा ठेचा बनवून घेतलेला आणि चवीपुरतं मीठ. आता एकदा मिश्रण हे पूर्ण हलवून घ्यायचं आहे. मिरची मिक्स करायची आहे. त्यानंतर आपल्याला परत हे मिश्रण थोडंसं हातावर घेऊन चाखून बघायचं मीठ कमी आहे की जास्त आहे, त्यानुसार आपल्याला मीठ घालायचं आहे. आता उपवासाला बनवायचे म्हटल्यावर फक्त मी इथे मीठ आणि मिरची घातलेली आहे. तुम्हाला यामध्ये अजून काही घालायचं असेल तर तुम्ही घालू शकता. तर बघा अशा पद्धतीनं आपण मिश्रण तयार केलेलं आहे. आता पापड तयार होतोय की नाही आपल्याला इथे मी डिश घेतलेला आहे आणि त्यावर आपल्याला हे मिश्रण अशा पद्धतीने पसरून घ्यायचं आहे. अगदी परफेक्ट प्रमाण झालेलं आहे. अगदी गोल गोल फिरवून घ्यायचा. तुम्हाला किती मोठा छोटा आणि खूप असा पातळ करायचा नाही, कारण वाळल्यानंतर तो तुकडे पडू शकतात. अशा पद्धतीने आपल्याला करून घ्यायचा. तर इथे उन्हामध्ये मी कागद अंथरून घेतलेला आहे आणि त्या कागदावर आता आपण पापडी घालणार आहे. तर बघा अगदी थोडं थोडं मिश्रण घेऊन गोल गोल फिरवत आपल्याला हे घालून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने सर्व पापड्या बनवून घेऊ. तर इथे तुम्ही बघू शकता आपण 2 दिवसामध्ये छान असे साबुदाणा बटाटा पापडी वाळवून घेतलेली आहे. तुम्ही पापडी म्हणू शकता, पापड म्हणू शकता. इथे बघा मी पातळसुद्धा केली आणि थोडीशी जाड केलेली आहे. कारण काय होतं वाळवण्याचा पदार्थ आहे, डब्यात भरताना पातळ जर केली तर याचा तुकडा पडू शकतो, भुगा होतो. त्यामुळे थोडीशी जाड धरायची म्हणजे छान अशी ही टिकते आणि तुकडासुद्धा पडत नाही. आता तुम्हाला मी तळून दाखवते. खूप छान असे ह्या फुलल्या जातात. तर बघा पातळ पापडी घेतलेली आहे आणि ती मी तुम्हाला तळून दाखवणार आहे. अतिशय सुंदर अशी ही पापडी तयार झालेली आहे आणि एकदम तोंडात टाकताच पाणी होतं. खूप अशी कुरकुरीत होते, मस्त लागते. आणि कधी कुणी पाहुणे मंडळी जरी आली तरी पटकन अशी आपण पाहुण्यांसाठी तळून देऊ शकतो. नवरात्राचे उपवास असतात, एरवी उपवास असतात किंवा मुलांनासुद्धा आवडीने आपण कधी आधीमध्ये असं तळून देऊ शकतो. तर बघा आता ही पातळ पापडी मी तुम्हाला तळून दाखवलेली आहे. आता या अशीच आपण ही जाड बनवलेली पापडीसुद्धा तळून दाखवणार आहे. खूप छान लागतात. एकदा ह्या पद्धतीच्या वाळवणाचा पदार्थ तुम्ही नक्की बनवून बघा. बघा खूप छान अशी फुललेली आहे आणि फारसा वेळसुद्धा लागत नाही. खूप कमी वेळामध्ये ही तयार होते. एवढंच का फक्त आपल्याला वाळवण्यासाठी किंवा वाळण्यासाठी 2 दिवस लागतात. 2 दिवसामध्ये छान अशा कडकडीत उन्हात वाळवून घ्यायची. तर अशा पद्धतीने आपण 2-3 पापड्या तळून घेऊ आणि आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन बटन प्रेस करा. धन्यवाद.